नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, मी आता घोडेपैत इलेलो इकडे कात्रादेवी वाडीतील घोडेपै वाडी आणि आता मी त्यांच्या घरी चाललेलो इकडे. आता तुमका मी इकडे गणेश चित्रशाळा आणि साईबाबाचं मंदिर पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा मंडळी, मी आता त्यांच्या घरी जाणार आहे. श्री कल्याण भिवा बांदिवडेकर यांच्या घरी मी जाणार आहे. गणपतीची शाळा, चित्रशाळा आणि साईबाबांचं मंदिर आता थोड्या टायमात तुमका या भागात मी दाखवणार आहे. त्यांच्या गेटवर इकडे साईबाबांची फोटो इकडे लावलेलीच आहे मूर्ती. हे बघा, फोटो फ्रेम दाखवते तुमका मी इकडे. आणि हे बघा, मी त्यांच्या घरी चाललो इकडे आणि खाली त्यांचा घर आता मी तुमका दाखवणार इकडे. मी हे बघा, त्यांचं खाली इकडे घर आणि त्यांची गणेश चित्रशाळा ही दाखवणार आहे मी. तर त्यांच्या मी घरी चाललेलो इकडे. त्यांची गणेश चित्रशाळा दाखवतो आता तुमका. हे बघा, त्यांचं इकडे घर आहे इकडे. असं बाजूक परिसर मस्तपैकी हिरवळ इलेला बघा इकडे. आपल्या कोकणातलं निसर्गही बघा, कसं निसर्ग बघा इकडे. तर अशा या पद्धतीत मूर्ती, मोठे मोठे मूर्ती आहेत. 4 ते 5 फुटाची अशी 6-6 फुटाची मूर्ती आहे तिकडे. आणि हे स्वतः मालक तिकडे काका आमचे. काका, तुमचं नाव कसं हो? कल्याण भिवा बांदिवडेकर. बांदिवडेकर घोडेपै. घोडेपै. आता हे तुम्ही मूर्ती जी आणला कैसून आणलेली आहेत मूर्ती तुम्ही? बहिणी सांगा जरा, मूर्ती कैसून आणल्या? मूर्त्या आणल्या. हा, किती मूर्ती आणलेली आहेत? 50 आहेत. 50 आहेत. हे खायच्या गावात जाणार आहेत? हे इकडे पलीकडे पडेल, हा, हा. गिरिये, नरगोल. देवगड. हे बघा, असे मूर्ती इकडे नाणार का असे जाणार आहेत. आणि आता त्यांचं काम चालूच आहे. आणि हे पेंटर तुम्ही नरगोलवाडीतनं बोलवलेले आहेत, हो. बंडबे म्हणून. हे दरवर्षी तुमच्याकडे असतात. दरवर्षी आणि हे तुमची गणेश शाळा किती वर्षापासून चालू आहे? 15 वर्ष. हे बघा, 15 वर्ष या शाळेत झालेली आहेत. आणि असे मस्त की मूर्ती आणतात, ते शिशोभ मूर्ती अशी बनवतात. कलर झाल्यावरही मी तुमका दाखवणार आहे. सध्या हो पाठ तुमका मी दाखवते इकडे. आता तुम्ही बघा इकडे मूर्ती. आता मी तुमका दाखवते मूर्ती इकडे. हे बघा, वहिनीने माहिती दिलेली, काकाने पण माहिती दिलेली. आता मी तुमका मूर्ती दाखवते इकडे. गणेशाची मूर्ती बघा, एकदम सुशोभ अशी मूर्ती आहे. दाखवतोय. हे बघा, हो कोणाचा मोठा गणपती आहे काका?
बावळ्यातले मोंडे, हे मोंडे मोंडे आहेत ना तिकडचे बावळेतले. बावळ्यातले मोंडे, हा, मोंडे बावळे. बावळ्यातले मोंडे. हे नाणार. हे सुभाष गाडी म्हणून नाणार, नाणार. सुभाष गाडी, गाड्यांचा राजा म्हणतो तो होतो राजा. इंगळवाडीमध्ये असता दरवर्षी आपली शूटिंग असतं तिकडे. आता तुमका कलर खुर्च्या अगोदरच दाखवते मी. गाड्यांचा राजा नाणार, इंगळवाडी, वरची वाडी. आणि हे रोकडे. हे बघा, हे रोकडे बंधू, गावातले घोडे. घोडेपळी मांडणी ते रोकडे. हे बघा, हे रोकडे बंधू यांचे रोकडे बंधू. गणपती दाखवते इकडे. हे पडेलकर. हे पडेलकर. हा, पडेलकर. हा हा. हे आंबेडकर वगैरे. हे कुठले ते मनीषा? गिरियातले. गिरिया गिरिया देवगड, गिरिया देवगड. गिरिया देवगड. बरेच लांबचे गणपती असतात त्यांच्याकडे. आणि मूर्ती त्यांनी छान आणलेली होते बघा, एकदम सुशोभ मूर्ती अशी. गणेशाची मूर्ती बघा इकडे. बघा मूर्ती बघा. आता घोटकाम फक्त झालेला. ही बघा मूर्ती. हे बघा, असे बरेच मूर्ती आहेत तिकडे. आता खाली तुमका दाखवते, पडवी तिकडे ठेवलेली आहेत. बरेच मूर्ती आहेत आणि सगळे मोठे मूर्ती आहेत. 3 ते 4 फुटाचे मूर्ती आहेत असे. हे बघा मूर्ती. हे बघा, आता यांचं काम, आता कलर काम थोड्याच दिवसात चालू होणार आहे. तुमका कलर झाल्यानंतर ही व्हिडिओ दाखवणार आहे. सध्या तुम्ही हे आता घोटकाम केलेला, एकदम पॉलिश काम चालू आहे एकदम. यांच्या घरावर भिंतीवरती बघा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दाखवते इकडे. छान अशी चित्रीकरण आणि मस्तपैकी तिने अशी बसवलेली आहे. हे बघा, साईबाबाचं तुमका आता मंदिर दाखवतो इकडे. हे बघा, साईबाबाचं तुम्ही आता दर्शन घेऊ शकता. काका जरा माहिती सांगतात, हे मंदिर तुम्ही कधी बांधलंय? हे मला आता 10 वर्षापूर्वी मी शिर्डीला गेलो पहिला. हा. आणि शिर्डीला गेल्याच्या नंतर मी इकडे पाऊस पडायला लागलो का मी शिर्डीला असायचा, कारण तिकडे गर्दी नसायची ना हा. शिर्डीला. तर त्याच्यानंतर मग मी आलो शिर्डीवरून. आणि नंतर मग माझी सून, ही माझी सून आहे, हा. ती त्या सुनेला मूलबाळ नव्हतं 8 वर्ष. त्या 8 वर्षानंतर मूलबाळ नाही, तर मी सुनेला सांगला तू रडू नको, तुझ्या डोळ्याची टिंप म्हटलं मी बाबांका सांगतोय ते काढून टाक म्हणून. आणि तेव्हा मी सांगितल्यानंतर 3 महिन्याने त्याची संसार झाला. त्याचा संसार झाला. त्याने मग दोघांना झाली मुलं, मुलगा आणि मुली. तर त्यांचं नाव ठेवलं साई सिद्धी. साई सिद्धी म्हणून नाव ठेवलं. हा, त्यांचं नाव ठेवलं साई सिद्धी. साईबाबा आपल्या नवसात पावलं. हा, आपल्या नवसाला ते पावले. म्हणजे बोलण्याला माझ्या त्याने मला हे केलं, ऐकलं असं ते विषय हे केल्यानंतर मी हे मंदिर बांधला. नंतर ही स्थापना तुम्ही केला साईबाबांची केली. हे बघा, काय श्रद्धा असता बघा माणसाची. तुम्ही आता या साईबाबांचं दर्शन घेऊ शकता. अशी श्रद्धा असू दे बघा. साईबाबा बघा कसं मस्तपैकी असा कोरी काम आणि मस्तपैकी छान अशी मूर्ती बसवलेली आहे त्यांनी. काकांनी त्यांना मेहनत घेतात. दर दिवशी त्यांची पूजाही असतात. हे बघा, या वहिनी इकडे रोज साफसफाई इकडे मंदिरात मस्तपैकी करतात. बघा मंदिर कसा आवार स्वच्छ एकदम ठेवला नाही. आता ते पट्टो खोलू तिकडे सीन बघा काय मस्तपैकी लावला नाही इकडे. आता छोटंच मंदिर आहे पण सुशोभ असं मंदिर बनवलं नाही काकाने. इकडे लय मेहनत घेतला नाही. बघा बघा गणेशाची मूर्ती बघा इकडे. आता पूर्ण मंदिरातले चित्रीकरण दाखवतोय मी इकडे. बघा चित्रीकरण बघा काय मंदिराचं एकदम मस्तपैकी असा शिवशोभाचं चित्रीकरण त्यांनी केलेला. असो गाभारो मंदिराचा साईबाबांचो. नवसा पावणारे हे आमचे साईबाबा.